हाय स्टुडंट्स, पाठीमागच्या तासाला बघा आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्यानंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे आपण पार्ट बघितलेले आहेत. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मेनली कन्सिस्ट ऑफ, आठवते बघा, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मेनली कन्सिस्ट ऑफ a pair of ovaries for production of female gamete and secretion of female sex hormone. त्यानंतर दुसरा भाग कोणता आहे बघा, ओव्हॅरीज नंतर अशीच एक जोडी आहे, ए पेअर ऑफ ओव्हिडक्ट किंवा फॅलोपियन ट्यूब. पाठीमागच्या लेक्चरला हे आपण दाखवलेलं आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पार्ट आहेत, पेअर ऑफ ओव्हॅरीज, पेअर ऑफ ओव्हिडक्ट, सिंगल युटेरस or also called womb. Fourth region is the vagina, female reproductive tract. इथपर्यंत आपण भाग अभ्यासलेला आहे. त्यानंतर आजच्या तासाला आपण बघा एक्सटर्नल जेनाइटॅलिया, इंटरनल जेनाइटॅलिया आणि ऍक्सेसरी सेक्स ग्लॅंड. ऍक्च्युअली फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जे आहे हे अशा तीन भागामध्ये याचं विभाजन केलं तरी चालतंय बघा. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मेनली कन्सिस्ट ऑफ इंटरनल जेनाइटॅलिया. सेकंड पार्ट कॉल्ड एक्सटर्नल जेनाइटॅलिया. Genitalia means sex organ, and third one is the accessory sex glands. याच्यामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये इंटरनल जेनाइटॅलिया, पेअर ऑफ ओव्हरीज, पेअर ऑफ ओव्हिडक्ट, युटेरस ऑफ वूम्ब अँड व्हाजिना. एक्सटर्नल जेनाइटॅलिया commonly called as vulva, pudendum, vulva or pudendum, and accessory sex glands, vestibular gland and mammary glands. आजच्या तासाला आता इकडे लक्ष द्या, एक्सटर्नल जेनाइटॅलिया बद्दलची माहिती घ्यायची. एक्सटर्नल जेनाइटॅलिया, सेक्स ऑर्गन प्रेझेंट आउटर सरफेस ऑफ vagina. Vagina is the female copulatory sex organ. Act as a birth canal. Act as a flow of menstrual discharge. Vagina receives penis during copulation. And externally, vagina is covered by protective coverings of skin called external genitalia. Commonly called as external genitalia. या पार्टला काय म्हणतात बघा, एक शब्द महत्वाचा लक्षात ठेवा, फुलवा. vagina covered by protective coverings called external genitalia, external sex organ commonly called vulva or pudendum. External genitalia includes vestibules. एक्सटर्नल जेनाइटॅलिया इन्क्लूड्स वेस्टिब्यूल. वेस्टिब्यूल बघा फिगर मध्ये आपण आठवतं का बघा, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये हा जो पार्ट दाखवलेला आहे व्हजाइनाचा भाग आहे, हा व्हजाइना आहे. अँड ओपनिंग ऑफ व्हजाइना ही कॉमन स्पेस आहे, कॉमन स्पेस. वेस्टिब्यूल इज एन कॉमन स्पेस इन विच ओपनिंग ऑफ व्हजाइना, vaginal opening, vaginal orifice and urethral orifice, urethral opening occurs. बघा एक शब्द लक्षात ठेवायचा, एक्सटर्नल जेनाइटॅलिया फ्लुआ मध्ये, प्युडेंडम मध्ये पहिला भाग कोणता आहे, व्हेस्टिब्यूल. व्हेस्टिब्यूल इज एन median vertical depression in which it is a common opening for vestibule is a space. Vestibule is a space in which vagina opens as well as urethral opening occurs.
एक्सक्रिटरी सिस्टीमचा भाग आहे युरेथ्रल ओपनिंग आणि व्हाजायनल ओपनिंग ज्या एका स्पेस मध्ये घडले जातात त्या स्पेसला व्हेस्टिब्यूल म्हणतात. व्हेस्टिब्यूल इज अन कॉमन स्पेस in which vaginal opening and urethral opening occurs. Labia minora either side of the vestibule च्या दोन्ही बाजूला either side of the vestibules smaller fold of skins called labia minora. Vestibule is a common space in which vagina open as well as urethral open. Either side of the vestibule च्या बाजूला असणारे बघा smaller fold of skin called labia minora. Posteriorly labia minora merge into म्हणजेच काय बघा small folding of skin protective layer of vestibules. Posteriorly it merge into forkets towards the anus, and anteriorly it form protective structure, food-like structure of clitoris. Food-like structure either side of protective covering of clitoris. Labia minora. इथपर्यंतचे पहिले दोन टर्म. Vestibule is the common space where vaginal opening and urethral opening occurs. Labia minora, small fold present below the labia majora. हे कुठे आहेत बघा लेबिया मेजोराच्या खाली असणारे स्मॉलर फोल्ड ऑफ लेयर्स हा लेबिया मेजोरा आहे. लेबिया मेजोरा लार्ज स्किन फोल्ड labia majora. Labia minora, smaller fold present inner to inside of labia majora called labia minor. Posteriorly it merged into forkets. Anteriorly it formed food-like covering around the clitoris च्या बाजूला food-like covering तयार करण्यास काम करतात. Labia minora. Clitoris anteriorly, clitoris म्हणजेच काय बघा anteriorly labia minora converge, unite to form sensitive male penis-like structure called clitoris. It evokes sexual excitement. Clitoris म्हणजेच काय एक शब्द बघा clitoris. Labia minora, inner small skin fold, anteriorly joined to form erectile sensitive structure called clitoris, and it consists of pair of corpora cavernosa. ह्याच्यामध्ये corpora cavernosa similar to male penis-like tissues. मेल पेनिस लाइक स्ट्रक्चर असणार बघा. फिमेल मध्ये समजा अशा पद्धतीने तुम्हाला एक प्रश्न विचारला which region similar to male penis? Clitoris is erectile, sensitive, consists of pair of corpora cavernosa, evoke sexual excitements. Clitoris anteriorly labia minora joined to form clitoris, and posteriorly it developed to form forkets. Labia majora, large skin fold outer to around the labia minora. Large skin fold around the labia minora, and its function similar to scrotum in male. Scrotum is the skin pouch. बघा मेल मध्ये आपण काय सांगितले scrotum is the skin pouch, protect the testes, internal genital organs. तसे इथं फुलवा मध्ये असणारा एक पार्ट आहे लेबिया मेजोरा. Large fold present
around the labia minora and protect the inner regions, inner part of the vulva, like labia minora, clitoris, vestibules, vestibular gland, etc. Hence, it works similar to scrotum of males. Mons pubis, fleshy elevations. Mons pubis, fleshy elevations on labia majora called mons pubis. Fleshy elevations and accessory glands or Bartholin glands, also called vestibular glands. its अजून एक नाव आहे vestibular glands. Pair of glands. Vestibular gland present either side of the vestibule. Vestibule च्या दोन्ही बाजूला आहे. Its secretion for lubricant. Vestibular gland secrete some fluid, act as a lubricant, similar to मेल मध्ये असणाऱ्या ग्रंथींसारखं याचं काम आहे. Similar to Copper's glands. Copper's glands or bulbourethral glands. बघ ह्याच्यामध्ये accessory sex gland in female. Accessory sex gland in female called Bartholin glands. नाव कोणतं आहे बघा, Bartholin glands or vestibular glands. Accessory sex gland in female, Bartholin's glands or vestibular glands present either side of the vestibule म्हणजे common space. ह्याच्या दोन्ही बाजूला आहे paired structure. We secretion for lubricant. It works similar to Copper's gland or bulbourethral glands. Copper's gland or bulbourethral glands. Bulbourethral glands present in male. Male मध्ये असणाऱ्या ग्रंथींसारखं काम आहे. Accessory sex glands. बघा इथून पुढचा पार्ट हे अगोदर झालेला आहे. एक्सटर्नल जेनायटॅलिया. इंटरनल जेनायटॅलिया म्हटल्यानंतर पेअर ऑफ ओव्हरीज, पेअर ऑफ ओव्हिडक्ट, युटरस ऑर ओम अँड व्हाजिना. एक्सटर्नल जेनायटॅलिया commonly called as vulva or pudendum. It includes vestibule is a vertical median depression, common space where vaginal opening and urethral opening occurs. Labia minora, small fold, lip-like structure present inner to labia majora च्या खाली, inner to labia majora. Clitoris, anteriorly, labia minora fuse, joined to form sensitive erectile structure called clitoris. And it consists of pair of corpora cavernosa similar to male penis, and it evokes sexual excitement. Labia majora, outer largest fold around the labia minora. Fleshy elevations on labia majora called mons pubis, and accessory glands, Bartholin gland or vestibular glands, paired gland present either side of the vestibules. It acts as a lubricant. It functions similar to Copper's gland or bulbourethral gland in males. म्हणजे इथं 3 पॉइंट लक्षात ठेवा. एक क्लिटोरिस similar to male penis. Labia majora functions as similar to scrotum of male. Vestibular gland or Bartholin gland act as a lubricant similar to Copper's gland or bulbourethral gland in males. And last part is the mammary glands. Mammary glands, milk bearing glands. हा जो पार्ट आहे mammary glandचा तो नंतर आता पुढच्या तासात. बघा इथपर्यंत हा अभ्यास करा. एक्सटर्नल जेनायटॅलिया, vestibule, labia minora, clitoris, labia majora, mons pubis, accessory gland.
अँड देन मॅम्ब्री ग्लॅन्ड्स. पुढच्या तासाला मॅम्ब्री ग्लॅन्डचं स्ट्रक्चर आणि इन्फॉर्मेशन.